मिष्टान्न. मिष्टान्न म्हणजे जिभेचे लाड. जो जिभेला वश करू शकत नाही तो जीवनात यश कसा मिळवणार? जा जा, त्या माळणीकडून आमच्यासाठी झुणका भाकर घेऊन ये. आमची शबरी आहे ती. जा जा. जशी आज्ञा महाराज. महाराज, बंकटलाल भाकरी आणतात. मी तुंबा भरून पाणी घेऊन येतो. अरे तिकडे कुठे निघालास? जा, त्या ओढ्यावरून पाणी घेऊन ये. आणि हो, तुंबा बुडवशील. पण महाराज, ओढा तर आटून राहिला ना. डबक्यात तुंबा बुडेल एवढं सुद्धा पाणी राहिलं नाही. आणि जे राहिलं ते गुराढोरांनी घाण केलं ना. घाण पाण्याची लाज वाटते. आणि मनाला चिकटलेली घाण घेऊन गावभर मिरवताना आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. हे जल निर्मळ आहे. मन निर्मळ करा, मन निर्मळ करा. हे घ्या महाराज. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. महाराज, गणगण गणात बोते. हा मंत्र तुम्ही नेहमी म्हणता, पण याचा अर्थ मला अजून उमगलेला नाही. गणगण गणात बोते. ग ग गजाननाचा, ण ज्ञानाचा, णा प्राणाचा, त तमोगुणाचा, बो बळवंताचा आणि ते शेवटाचा. बंकटा, अरे नवाक्षराचा हा मंत्र म्हणजे मानव कल्याणाचा महामार्ग. गणगण गणात बोते. महाराज, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. बंकटलाल महाराज, बंकटलाल, या या, बघा बघा, आटल्याला डबकं कसं तुडुंब भरलाय. या बघा बघा. महाराज, 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 इथं तुंबा बुडण्या एवढं सुद्धा पाणी नव्हतं आणि आता पाणी ओसंडून वाहतंय. महाराज, काय हा चमत्कार! आपली लीला अगाध आहे महाराज, आपली लीला अगाध आहे. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. अहो, हे काय करून राहिले? मला तर काही समजूनच नाही राहिले. बुवा गुराढोराचं पाणी का म्हणून पिऊन राहिले? ज्या ओढ्याचं गढूळ पाणी गाई म्हशी पितात तेच पाणी तुम्ही पितात. ज्या ओढ्याचं पाणी गाई म्हशी पितात त्या ओढ्याचं पाणी आपल्याला चालत नाही. आणि त्याच गाई म्हशीचं दूध कसं काय आपल्याला चालतं? स्वार्थासाठी निर्मळ आणि परमार्थासाठी गढूळ असा भेद का? अरे पाणी गढूळ नाही, आपलं मन गढूळ झालंय. मन बदला, मन बदला. गढूळपणा गळून पडेल, गढूळपणा गळून पडेल. महाराज,